केंद्रात पुन्हा एकदा मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पण यावेळेच्या फेरबदलामध्ये काही गोष्टी या भाजपसाठी धक्कादायक असल्याचं बोललं जात आहे। कारण होऊ घातलेल्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेंना देखील कॅबिनेट मंत्रिपद हवंय असं म्हटलं जात असून श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे। त्याचबरोबर राजकीय वर्तुळामध्ये ह्या सगळ्या चर्चा सुरू असतानाच या मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये जवळपास 2 डझन चेहरे बदलले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळेच दिल्लीत नेमकं काय घडतंय, एकनाथ शिंदेंना या मंत्रिमंडळ फेरबदलाकडून काय अपेक्षा आहेत आणि भाजप त्यांनाही मंत्रिपद देईल का, या सगळ्याच मुद्द्यावर आजच्या या व्हिडिओमध्ये बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या काही दिवसांपासून रखडलेला असला तरी आता दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये लवकरच मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे आणि या फेरबदलामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात, काहींच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात, तर काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची देखील शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे 2027 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकांचं राजकीय गणित, प्रादेशिक समीकरणं आणि पक्षाची संघटनात्मक गरज लक्षात घेऊन मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल केला जाऊ शकतो असं देखील बोललं जात आहे। आणि या सगळ्या घडामोडींमध्ये महाराष्ट्राकडे देखील विशेष लक्ष लागलंय। यामागचं कारण म्हणजे महायुतीमधील 2 प्रमुख मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात आणखी प्रतिनिधित्व मिळणार का, हा सध्या चर्चेचा विषय आहे। कारण ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर शिंदे गटाची लोकसभेतील ताकद वाढली आहे। सध्या शिंदे गटाकडे महाराष्ट्रातील 13 खासदारांचा आकडा आहे आणि त्यामुळे लोकसभेतील या संख्याबळाच्या आधारावर केंद्रात आणखी एक मंत्रिपद मिळावं अशी शिंदे गटाची मागणी असल्याचं देखील बोललं जात आहे। आणि महाराष्ट्रासाठी हाच सध्या सर्वात मोठा राजकीय अँगल ठरतोय। एकनाथ शिंदे केंद्रात आपल्या पक्षाचं वजन वाढवण्यासाठी आणखी मंत्रिपद मागत आहेत का, आणि हे जर अतिरिक्त मंत्रिपद मिळालं तर ते नेमकं कोणाला दिलं जाणार, तर या सगळ्यासाठी जी नावं चर्चेत आहेत त्यावर आपण नजर टाकूया। तर सगळ्यात आधी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं जात असून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असून पक्षातील महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक आहेत। ऑपरेशन टायगर नंतर शिंदे गटाची वाढलेली ताकद आणि पक्षाच्या विस्ताराचा राजकीय मोबदला म्हणून त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी काही चर्चा आहे आणि त्यामुळे कॅबिनेटच्या शर्यतीत श्रीकांत शिंदे यांचं नाव देखील घेतलं जात आहे। मात्र त्यासोबतच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचं देखील नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे। त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर ते श्रीकांत शिंदे की श्रीरंग बारणे यापैकी कोणाची निवड यासाठी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर राज्यमंत्रीपदासाठी देखील 2 नावं चर्चेत आहे। त्यात सर्वात महत्त्वाचं नाव जे आहे ते म्हणजे परभणीचे खासदार संजय जाधव म्हणजेच बंडू जाधव। आणि यापूर्वी प्रतापराव जाधव हे केंद्रामध्ये राज्यमंत्री होते, आता त्यांच्या जागी संजय जाधव यांना संधी मिळू शकते अशी काही चर्चा आहे। आणि त्यामुळे शिवसेनेच्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये श्रीकांत शिंदे यांच्यानंतर संजय जाधव हे नाव सुद्धा महत्त्वाचं ठरतंय। दुसरं नाव आहे ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। राज्यमंत्रीपदासाठी त्यांचं देखील नाव घेतलं जातंय आणि श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव यांच्या तुलनेमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नाव पर्यायी शक्यता म्हणून पुढे येत असल्याचं देखील म्हटलं जातंय। म्हणजेच शिवसेनेला जर एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळालं तर कॅबिनेटसाठी श्रीकांत शिंदे किंवा श्रीरंग बारणे, तर राज्यमंत्रीपदासाठी संजय जाधव किंवा ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी कोणाची वर्णी लागते याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल। दरम्यान याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाल्याची माहिती समोर येते आणि या बैठकीत केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याचं देखील सांगितलं जात असून 2 नावांवर एकमत झाल्याची देखील कुजबूज आहे। त्यामुळे या निर्णयाबद्दल आता उत्सुकता देखील निर्माण झाली आहे। बरं, इथे फक्त शिवसेनाच नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा केंद्रीय मंत्रिपदासाठी दावा केला जातोय, ज्यासाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून 2 प्रमुख नावं चर्चेत आहेत। एक म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि दुसरं म्हणजे सुनील तटकरे। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांचं नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी आधीपासूनच चर्चेत आहे, परंतु याआधी त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्याची ऑफर दिली होती, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवं असल्याने त्यांनी ती स्वीकारली नाही असं सांगितलं जात आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचं नाव यादीमध्ये आहे, परंतु
महाराष्ट्रातील या राजकीय समीकरणांबरोबरच केंद्रातील काही विद्यमान मंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे। धर्मेंद्र प्रधान यांचं नाव त्यापैकी एक आहे। ते म्हणजे शिक्षण मंत्री असताना नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर देशात जे काही आंदोलन पेटलं होतं आणि वाढत्या दबावामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। दरम्यान या फेरबदलामध्ये त्यांच्याकडील शिक्षण मंत्रालय बदलून दुसरं महत्त्वाचं खातं दिलं जाऊ शकतं असंही बोललं जातंय। यानंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं नाव समोर येत असून भाजपने त्यांच्यावर कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे। परंतु भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार कराराच्या चर्चेत त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांच्या वाणिज्य खात्यात तातडीने बदल करण्याचा धोका पक्ष घेणार का, हा देखील प्रश्न इथे आहे। त्यामुळे कोषाध्यक्ष झाल्यानंतरही पियुष गोयल मंत्रिमंडळात कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याचबरोबर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला संपणार आहे आणि त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळते का, असा देखील इथे सवाल जो आहे तो उपस्थित होतोय। याचबरोबर जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग बिट्टू यांनी राज्यसभा सदस्यत्वाची संबंधित राजीनामे दिल्याचा देखील संदर्भ या फेरबदलाशी जोडला जातोय आणि राज्यमंत्री BL वर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ सुद्धा नोव्हेंबरमध्ये संपतोय। याशिवाय जून मध्ये झालेल्या फेरबदलांच्या चर्चांमध्ये सुद्धा काही नवीन चेहऱ्यांची नावं समोर आली आहेत, ज्यामध्ये शक्तिकांत दास, अनुराग ठाकूर आणि अरुण गोविल यांचं नाव त्यामध्ये समावेश होतोय। तसंच राघव चड्डा किंवा अशोक मित्तल यांच्यापैकी एकाला केंद्रात संधी मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। त्यामुळे यावेळी नेमके कोणते नवे चेहरे मंत्रिमंडळामध्ये येतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, या फेरबदलामध्ये महिलांना आणि विशेषतः दक्षिण भारतातील महिला नेत्यांना केंद्रात संधी देऊन प्रादेशिक आणि सामाजिक संतुलन साधण्याचा भाजपचा प्रयत्न होऊ शकतोय। त्याचबरोबर 2027च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्यापैकी देखील एखाद्याला केंद्रात संधी मिळण्याची चर्चा आहे। त्यामुळे हा फेरबदल आगामी निवडणुका, मित्र पक्षांचं संख्याबळ आणि प्रादेशिक समीकरण लक्षात घेऊन केला जाण्याची शक्यता जास्त आहे। परंतु महाराष्ट्रात मात्र सगळ्यांचं लक्ष एकनाथ शिंदेंच्या मागणीकडे आहे। त्यामुळे शिवसेनेला 2 मंत्रिपदं मिळणार का, आणि जर मिळाली तर ती श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, संजय जाधव की ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार? सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे केंद्रात जाणार का, आणि या प्रश्नांची उत्तरं फेरबदलानंतरच स्पष्ट होतील। पण तुम्हाला काय वाटतं? शिंदे गटाच्या खासदारांची संख्या वाढल्यानंतर एकनाथ शिंदे केंद्रात आपल्या पक्षाचं वजन वाढवण्यासाठी आणखी मंत्रिपदं मागत आहेत का? कमेंट करून आपलं मत नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।